बदलापुरात किंवा इतर शहरांमध्ये ज्या काही शासकीय जमीन आहेत त्या जमिनीवर असणारी जी काही नागरिकांची अतिक्रमणं घरं आहेत त्यांना लवकरच परवानग्या शासनाच्या माध्यमातून मिळण्यासाठी म्हणजे अधिकृत होण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. शासन स्तरावर GR नुकतंच निघाला आहे. काय सांगा? 25 मार्च 2026 रोजी महसूल व वन विभागामार्फत सर्वांना घरे मिळावीत, शासकीय जागेवरील अतिक्रमणं जी आहेत 1/1/2011 पर्यंतची ती रेग्युलराईज व्हावी यासाठी शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे. त्याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी नागरिकांना दिलेली आहे, ज्यामध्ये एका कुटुंबाला एकच लाभ मिळेल. 500 चौरस फुटापर्यंत निशुल्क आणि त्यापुढे 500 चौरस फूट ते 1500 चौरस फुटापर्यंत 10% रेडिएशनची रक्कम लागेल. जमीन 5 वर्षासाठी वर्ग 2 म्हणून असेल आणि यासाठी वेगवेगळे कोणकोणते पुरावे लागेल तर हे सर्व माहिती आपण या ठिकाणी नागरिकांना दिलेली आहे. आणि हा शासन निर्णय अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे वर्षानुवर्ष शासकीय जागेवर ज्यांचं अनधिकृतपणे अतिक्रमण होतं त्यांना स्वतःचा प्रॉपर्टी कार्ड, स्वतःचा सातबारा मिळेल आणि हक्काचं एक घर मिळेल. यामध्ये 1/1/2011 यापूर्वीचं लाईट बिल, घरपट्टी, पाणीपट्टी किंवा एखादी शासकीय नोटीस आलेली असेल हे पुरावे किंवा याशिवाय उपग्रहाद्वारे छायाचित्र हा देखील पुरावा या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेला आहे. नाही, फॉरेस्ट साठी हा GR मध्ये उल्लेख करण्यात आला आणि बदलापूर शहरात म्हाडा कॉलनी किंवा इतर अनेक परिसर त्यामध्ये अनेक घरं आहेत आणि या GR मध्ये आता उल्लेख सुद्धा आहे की यामध्ये ती घरं बसत नाही, तर यासाठी सुद्धा तुम्ही पाठपुरावा केला. बेसिकली हा शासन निर्णय प्युअरली महाराष्ट्र शासन किंवा सरकारी जे गट असतील त्यावरती रेसिडेन्शियल झोन जो असेल तेवढीच अतिक्रमण यामध्ये नियमित होतील. इतर ज्या स्पेशल केसेस असतील त्या बाबतीमध्ये शासन स्तरावर आम्ही प्रस्ताव सादर करू. गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या नागरिकांची एक मागणी होती, एक टांगती तलवार त्यांच्यावरती होती आणि तुमच्या माध्यमातून एक दिलासा त्यांना मिळणार आहे. काय सांगा? राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. गेल्या कित्येक वर्षापासून शहरामध्ये असलेले ही घर अधिकृत होण्याचा मार्गच नव्हता. त्यांना काही दुरुस्ती करता येत नव्हती, त्यांना नवीन काही बांधता येत नव्हतं. हा नवीन GR काढल्यामुळं याच्यामध्ये त्यांना दिलासा मिळतोय आणि म्हणून त्यासाठी बदलापूरमध्ये असलेल्या 4 झोपडपट्ट्या ज्या आहेत अधिकृत त्या 4ही ठिकाणांच्या नागरिकांना आव्हान केले आहे आम्ही की 11 वर्षाचे पुरावे ताबडतोब नगरपालिकेमध्ये सादर करा. त्याचा प्रस्ताव आपण शासनाला ताबडतोब देतो. त्या नागरिकांनी ठरवायचे आहे आम्हाला SRA मध्ये जायचे, म्हाडाच्या माध्यमातून जायचे किंवा वैयक्तिक कोणत्या माध्यमातून डेव्हलप करायचे. याचा निर्णय हा त्यांच्यावर ठेवलेला आहे. शासनाकडून लागणारी जी मदत आहे प्रांताधिकाऱ्यांनी आपल्याला आता सांगितलं, राज्य सरकारचं स्पष्ट मत तेच आहे की नागरिकांना काय हवंय ते त्यांनी त्याचा तातडीने द्यावा, पण त्यांच्यावरचा अधिकृत शिक्का हा निघावा हा त्यातला महत्वाचा निर्णय या GRच्या माध्यमातून झालाय आणि तो आता अधिकृत झाला. उद्या संपूर्ण दिवस ठाण्याचा दौरा आहे आणि मी पूर्ण दिवस त्यांच्या बरोबर आहे. आजच्या काही उणिवा मला ज्या दिसल्यात प्रांत आमच्या चर्चेमध्ये अध्यक्ष वगैरे आम्ही ज्या चर्चा केल्या त्यामधून काही उणिवा ज्या आहेत त्याच्यावर उद्या मी सविस्तर चर्चा करून त्यातून कसा मार्ग काढावा आणि अजून लवकरात लवकर हा माध्यम पूर्ण व्हावा ही त्यातली भूमिका आपण ठेवू. दिशाभूल करण्याचा बऱ्याचदा प्रयत्न होतो किंवा आता आमिष दाखवून सुद्धा या गोष्टी होऊ शकतात, नागरिकांची फसवणूक होऊ शकते. यासाठी तुम्ही काय आवाहन केलं? मी नागरिकांना हेच आवाहन केलंय की याच्यामध्ये कोणालाही मध्यस्थी टाकण्याची आता गरज नाही. तुमच्या प्रत्येक वस्तीमधून 5 जणांची एक स्वतःची तुमची समिती स्थापन करा, त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. कोणालाही काही आर्थिक देवाणघेवाण करण्याची आवश्यकता नाही. कोणीतरी त्याची दिशाभूल करील तर राज्य सरकारने काढलेल्या GRच्या प्रती त्यांच्याकडे आहेत, त्यांना त्या दिल्या जातील आणि त्या माध्यमातून त्यांनी पुढे जावं. कोणालाही त्याच्यामध्ये बोलण्याची आवश्यकता नाही. हे मी घेऊन जातो. ठीक आहे.
तहसीलदार आल्यापासून आम्हाला कामालाच लावतो. काय तुझी उत्तर आहे? कोणाला आमचा विचार करतो. सकाळी फोन तुझा येतो, आपण याचं काय रात्री झोपताना फोन येतो. दुसरा काय सांग, अरे दुसरा काय सांगतच नाही तुम्ही. येस अर्थात खरं तर अनेक नागरिकांसाठी अन्नाची बाब असणार आहे आणि तुमचं सुद्धा पाठपुरावा सगळ्यांचं आहे. काय सांगाल, काय आव्हान असणार यापुढे? महाराष्ट्र शासनाने जो घेतलेला निर्णय आहे की 2011च्या पूर्वीची जी अतिक्रमणं आहेत ती नियमित करणं आणि त्या अनुषंगाने आज या समितीचे अध्यक्ष माननीय आमदार किसन कथोरे साहेब आणि त्याचबरोबर ज्यांच्या थ्रू हे काम होणार आहे असे आपले प्रांत शर्मा साहेब, तहसीलदार पुरी साहेब, मुख्याधिकारी गायकवाड साहेब, उपनगराध्यक्ष दामले मॅडम, त्याचबरोबर सर्व सभापती घोरपडे साहेब आणि इतर सर्व नगरसेवक आणि कुळगा बदलापूर नगर परिषदेचे सर्व प्रशासकीय वर्ग, तहसीलदार, तलाठी ऑफिस सगळ्यांचे प्रशासकीय वर्ग यांच्या थ्रू आज इथे एक बैठक घेण्यात आली. ही जी 2011 पूर्वीची जी अनियमित घरं आहेत ती नियमित करण्यासाठीचा हा जो निर्णय झालेला आहे एक खूप मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि माझ्या बदलापूरच्या नागरिकांना त्यात दिलासा मिळावा, त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन व्हावं या अनुषंगाने आज आम्ही इथे ही बैठक आयोजित केली आहे. खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आमच्या प्रांत शर्मा साहेबांनी आणि आमदार साहेबांनी केलेलं आहे. मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल की जसं दोन्ही साहेबांनी सांगितलंय की आपण आपले कागदपत्र सादर करा, तर नक्कीच आपण नगरपालिकेमध्ये आपले कागदपत्र सादर करा. योग्य ते कागदपत्र आपण सादर करा. कुठेही त्रुटी असेल तर आपले कागदपत्र स्वीकारले जाणार नाही आणि हा कालावधी भरपूर मोठा आहे. माडा असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरकुल योजना असो, अशा विविध प्रकारच्या उपाययोजना राबवून आपण घरं लोकांना बांधून दिलेली आहे. तरी सुद्धा ज्या ज्या प्रकारची घरं करणार आहेत विशेष अधिकारी नेमणार आहोत त्याच्यामध्ये ते कागदपत्र जमा करणार आहे. त्याच्यानंतर प्रथमतः मुख्याधिकारी ह्याची पडताळणी करणार आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे हे पडताळणीसाठी पाठवलं जाणार आहे. तर अशी ही प्रोसेस असणार आहे. त्या अनुषंगाने हे काम होणार आहे. तर नागरिकांना आव्हान आहे की नगरपालिकेशी संपर्क साधावा. याची एक मैत्रीण आली नाही ना तर आपण बाईट द्यायची. एवढंच आवाहन करीन की जे ह्या योजनेअंतर्गत किंवा ह्या GR मध्ये जे बसतात त्यांनी त्वरित आपले कागदपत्र तयार ठेवावे आणि त्यांनी आपलं जे प्रपोजल आहे ते त्यांनी तयार ठेवावं. आणि कारण ही सगळी जी प्रक्रिया असणार आहे की त्यांनी प्रपोजल सबमिट करणं, त्यांनी कागदपत्र सबमिट, नगरपालिका त्यांचे जसे अर्ज येतील तसं तसं मोजणी सुरू करणार आहे. त्याच्यामुळे नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की त्यांनी लवकरात लवकर आपले कागदपत्र आणि आपले प्रपोजल ही नगरपालिकेकडे सबमिट करावे की जेणेकरून आपल्याला पुढची प्रक्रिया आहे त्याच्यासाठी जास्त वेळ न घालवता ती त्वरित करता येईल. धन्यवाद.